केलेलं आहे। हे कुण्या एकट्याचं काम नसते, तर जोपर्यंत एक संघ बनत नाही तोपर्यंत हे कुठलंही काम एक अशक्य असते। हा एवढा मोठा चौघाटव्य आपल्याला प्रशस्त अशा प्रकारचा अरेंजमेंट जो दिसतोय, हे सगळं करण्यासाठी
थँक्यू व्हेरी मच. राजा राणीच्या जोडीला पाच मजले मारीला राजा राणीच्या जोडीला पाच मजले मारीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान
सोन्याच्या गाडीला महान संदेश देणारे, विश्व कल्याणाचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी तुम्हा आम्हाला शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अर्थातच भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला त्रिवार अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना, यांच्या त्यागाला माझा त्रिवार अभिवादन. या सर्व महापुरुषांना अखंड जीवनभर साथ देणारे माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांच्या त्यागाला व त्यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल गडचिरोलीचा इथे 8वा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज आपण घेत आहोत. तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आयुष्यमान राऊत सर, तसेच प्रमुख पाहुणे बांबोडे सर, मेश्राम सर, तसेच राऊत सर यांना माझा सप्रेम जय भीम, तसेच माझ्या पालकांना व माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. तर सर्वात महत्त्वाचं, हजारो वर्षापासून आपल्या सर्व बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि ही काळाची गरज म्हणून भारतीय घटनेच्या आर्टिकल 30 नुसार, या मूलभूत अधिकारानुसार बुद्धिस्ट मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट पी.आर. ढाले सर यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपल्या न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि ही स्कूल पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण स्कूल सुरू केल्या. आणि जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्थापन करण्याचा एकमेव उद्देश हाच होता की नवीन पिढीला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व त्यांना योग्य तो मार्गदर्शनासाठी केलेला होता. तसेच शाळेने, तुम्ही बघितलं असाल की शाळेने एक स्वतःचा धम्मपाठ तयार केलेला आहे. त्यामध्ये वंदना, 10 पारमिता, अष्टांगिक मार्ग, 10 कुशल कर्म, 22 प्रतिज्ञा यांच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये धम्मसंस्कार रुजवले जातात. धम्मसंस्कार म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना स्व अस्तित्वाची जाणीव करून देणे व सुयोग्य जीवन जगण्यास मदत करणे हे होय. आज जर बघितले तर वयाच्या 25व्या 30व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्रिशरण पंचशील येत नाही. तर आपले विद्यार्थी रोज स्कूलमध्ये मुखपाठ त्रिशरण पंचशील म्हणत असतात. पंचशीलीचा जर लहानपणापासूनच विद्यार्थी आत्मसात करत असेल तर विद्यार्थी कधी दुःखी होणार नाही, कधी गुलाम होणार नाही. कारण ही सर्व न्यायव्यवस्था ही पंचशिलेवरच आधारित तयार झालेली आहे व पंचशिलेचे पालन करण्यासाठी न्यायव्यवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं पंचशील येताना की कुस्सावादा वेरमणी, अतिज्ञाना वेरमणी, शिक्कापदम समाधियामी, हे सर्व जर आपण लहानपणापासून याचं जर मराठीमध्ये जर ट्रान्सलेट केला तर मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही. जर लहानपणापासून हे समजा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजत असतील तर कधी विद्यार्थी वाईट दिशेने जाणार नाही आणि विद्यार्थ्यांचा डेव्हलपमेंट आणि संस्कार हे चांगले होतील. आज कित्येक विद्यार्थ्यांचा, कित्येक पालकांचा हा एक खूप मोठा मुद्दा आहे की माझे विद्यार्थी माझं ऐकत नाही. तर हा याच्या मागचा कुठेतरी आपण त्यांना एक संस्कार देण्यासाठी कमी पडत आहोत. संस्कार हे आपण जेव्हा त्यांच्याकडून पंचशील करून घेऊ, म्हणजे मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही,
मी खोटे बोलणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घरी आपण स्वतः त्यांचं अनुकरण करून आपल्या विद्यार्थ्यांना जर अनुकरण करायला लावू तेव्हाच हे सर्व पॉसिबल होईल आणि विद्यार्थ्यांना चांगले संस्कार भेटतील. तर यासोबतच महापुरुषांचे विचार देखील आपण तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्या स्कूलमध्ये 3 जानेवारी हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तसेच महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरी करत असतो. इतकेच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा त्या महापुरुषांची वेशभूषा तयार करून स्कूलमध्ये प्रोग्राममध्ये भाग घेत असतात. हे सर्व करण्याचे हेच उद्देश आहे की त्यांचे विचार त्यांचे कार्य त्यांना माहिती असले पाहिजे. तसेच शिक्षण सुद्धा त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून दिला जातो. त्यांना चमत्कार किंवा बोवाबाजी यांच्यापासून दूर ठेवले जाते. कारण बालपणात विद्यार्थ्यांवर संस्कार घडत असतात आणि आपण ज्याप्रमाणे संस्कार दिले त्याप्रमाणे ते होत असतात. तसेच शाळेमध्ये विविध उपक्रम सुद्धा घेतले जात असतात. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान दिले जात असते. दरवर्षी महापुरुषांवर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा सुद्धा घेतली जात असते. त्या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये सर्व महापुरुषांचा जन्म, त्यांचे कार्य आणि त्यांच्या विचाराबद्दलची ही एक स्पर्धा ठेवलेली असते. आणि यावर्षी सुद्धा आपण ती ठेवलेली होती. यामध्ये दीप बांबोडे हा विद्यार्थी त्यामध्ये फर्स्ट येऊन त्याला 3000 रुपये रोख बक्षीस आपल्या स्कूलतर्फे देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला 2000 आणि तिसरा जो विद्यार्थी होता त्याला 1000 रुपये रोख रक्कम देण्यात आली. रोख रक्कम यासाठी देण्यात आली की आजच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्वच म्हणजे या आजचा ॲटमॉस्फिअर असं झालेला आहे की आजच्या काळामध्ये पैशाला खूप म्हणजे डिमांड असते. तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला 100 रुपये जर द्यायला तयार झाले तर तो कोणता पण काम करेल. त्याच्यामुळे आम्ही रोख रक्कम ठेवलं होतं जेणेकरून तो विद्यार्थी चांगला अभ्यास करेल. आणि सर्व विद्यार्थ्यांनी तो अभ्यास केला. सर्व विद्यार्थ्यांना त्या 6 महापुरुषांबद्दल पूर्ण त्यांचा जन्मस्थान, त्यांच्या आईवडिलांचं नाव काय, त्यांच्या मुलाचं नाव काय, त्यांचा जन्म कुठे झाला हे सर्व आम्ही त्या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये त्यांना ठेवलेले होते. 50 प्रश्न आम्ही ठेवलेले होते. पण त्या 50 प्रश्नासाठी त्यांनी त्या महापुरुषांवरती 200 प्रश्न वाचन केलेले होते. म्हणजे ते आयुष्यभर त्यांच्यासोबत आता ते राहणार. तसेच यावर्षीची शैक्षणिक सहल द टायगर रिसॉर्ट आपला उमरेडला आपली गेलेली होती आणि छोट्या विद्यार्थ्यांची स्मृती उद्यान इथे गेलेली होती. त्यानंतर विविध कॉम्पिटिशन आपण 16 जानेवारीपासून आपल्या स्कूलमध्ये घेण्यात आलेले होते व त्यांचा आज आपण सन्मान चिन्ह या जी प्रमुख अतिथी आहे या मान्यवरांच्या हस्ते आज देणार आहोत. तसेच दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ही आज म्हणजे सर्व तुमच्या तुमच्या मदतीने आणि तुमचा जो प्रेम आमच्यावरती आहे या सर्व तुमच्या मदतीने हे सर्व पॉसिबल होत आहे. तर याच्यामुळे सर्वांनी असंच आम्हाला प्रेम द्यावं आणि आजचा प्रोग्राम सुंदररित्या बघावं. कारण सर्वांचे सॉन्ग आणि त्यांचं नृत्य खूप सुंदर आहे. एकही सॉन्ग तुम्हाला बोर होणार नाही आणि सर्वांनी व्यवस्थित रूल अँड रेग्युलेशन्समध्ये सर्व प्रोग्रामचा आनंद घ्यावा. थँक्यू. जय हिंद. आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलेली आहे की वर्षभरामध्ये या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मार्फत कुठल्या कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यांचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो या संदर्भात सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सो गाईज, without wasting a time, now we are going to take turn to the purpose. For what purpose we have gathered here means for celebrating our cultural program. So, are you ready for that? सगळ्यांना विचारतोय, आता आपण डान्स साठी सुरुवात करणार आहोत. रेडी आहात का? हो की नाही? हो की नाही? ओके. So let's we have to start here now the cultural program. तो आइए बिना वक्त गवाए करते हैं चालू कार्यक्रम. बस गुजारिश है आपसे इन नन्हे कलाकारों के लिए कभी आपकी तालियां ना पड़ेगा, कभी आपकी तालियां ना पड़ेगा. एक बार जोरदार तालियां बनती है इन लोगों के लिए. तो दोस्तों, किसी भी कार्यक्रम को चालू करने से पहले आइए पूछते हैं उन्हें जिन्होंने सारे जहां को
संदेश दिया। जी हाँ, आइए पूछते हैं उन्हें जिन्होंने सारे संसार के सत्य का खोज किया। जी हाँ, आइए पूछते हैं उन्हें जिन्होंने बताया है कि अहिंसा अहिंसा ही वो एक मार्ग है जिससे इंसान में इंसानियत जिंदा रहती है। जी हाँ, आइए पूछते हैं और करते हैं नमन शांति के दूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध इनको। तो लेकर आ रहे हैं कक्षा 5वीं के छात्राएं प्रथम नमो गौतमा। May I request all the participants to come on the stage and ready for your performance. गच्छामि संगं शरणं गच्छामि शांतीदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात, जाऊन या आश्रमात. प्रथम नमो गौतमा, चला हो, प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा तथागताची तत्व प्रणाली, आचरणाची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा
अप्रतिम अतिशय सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. एकदम छोटे छोटे आणि नन्हे मुन्ने बालक या ठिकाणी आपण सगळ्यांसमोर दिसले, ज्यांनी आपण सगळ्यांचा मन मोहून घेतलेला आहे. आता यानंतर आपला पुढचं परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांना. त्यांनी मंचावर यायचं आहे आणि मी आपण सगळ्यांना प्रश्न विचारतोय की यांच्या सगळ्याकडे बघितल्यानंतर क्या बात आहे. आपण सगळ्यांना ही छोटी छोटी फुलपाखरू आवडली का? क्या बात है, क्या बात है. तालियां बजती हैं इनके लिए. मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा. मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या. मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा. मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या. तेरी मेरी कहानी नहीं बन गई, तू मेरा हो गया, मैं तेरी हो गई. जहाँ जाए तू संग मुझे ले जा. ले जा, ले जा, ले जा, ले जा. ले जा, ले जा, लड़की रात में चुरा के
चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी से आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे अन जावे शॉपिंग करा दे अन जावे रोमांटिक पिक्चर दिखा दे रिक्वेस्ट आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी से आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे You're my darling and your baby, white lion drives me crazy. Shiny eyes, glittery, you're the light that makes me go crazy. You're my darling and your baby, white lion drives me crazy. Shiny eyes, glittery, you're the light that makes me go crazy. Makes me go crazy, makes me go crazy. चलिया है रंग रंग में खापा दे संग संग या जोड़ के फिरा मिसाइया कटोरी फिरा जिंदड़ी दे रंग ढंग में नीले भी तंग को जोड़ के फिरा मिसाइया कटोरी के फिरा अन जावे गुलाबी चुड़ी उड़ा दे अन जावे गुलाबी चुड़ी उड़ा दे रिक्वेस्ट आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी से आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे बहुत बढ़िया नाईस आज रमाईची जयंती या जयंती निमित्ताने द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल हे सतत 8 वर्ष झालं आपला हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम ते या ठिकाणी आयोजित करतात आणि सगळ्यांना ते सामावून घेतात. या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून सतत उपस्थित असणारे मेघराज राऊत सर, या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय धम्मानंदजी मेश्राम साहेब, या ठिकाणी सर्व विद्यार्थी, सर्व त्यांचे आई वडील सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला देखील एका कार्यक्रमाला जायचं आहे. त्या कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी काहीतरी सर्वांना एक कौतुक करावं, त्यांना द्विगुणित करावं, त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून मला आदरणीय सरांनी जे बोलण्याची संधी दिली त्या संधीबद्दल हे आपले विचार मांडत आहोत. द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असताना एक घटना सांगतो. ती घटना तुम्हाला पण माहीत असेल, परंतु पुन्हा त्यांना ती माहिती मिळाली असावी म्हणून एक घटना मी सांगणार आहे. तो घटनेचा काळ असा आहे की आळवत यक्षाच्या आळवी नगरी, तथागत भगवान बुद्धाच्या काळातली ही घटना. आळवत नगरीच्या नगरीमध्ये तथागत भगवान बुद्ध राहत असताना त्या ठिकाणी आळवत काय म्हणतो, भगवान बुद्धाला तुम्ही चालते व्हा. काय म्हणतात, भगवान बुद्धाला तुम्ही चालते व्हा. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात काय तुम्ही आम्हाला जर म्हणता तर मी निघून जातो, मला काही करायचे नाही. पण जाताना तेव्हा काय म्हणतात की तुम्ही थांबून जा या ठिकाणी. तेव्हा त्यांना प्रश्न करतात, आळवत भगवान बुद्धाला प्रश्न करतात आणि भगवान बुद्धाला काय म्हणतात की या जगात माणसाचे सर्वोच्च धन कोणते. काय विचारतात, या जगात माणसाचे सर्वोच्च धन कोणते. तेव्हा भगवान बुद्ध उत्तर देतात, श्रद्धा हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. काय म्हणतात, श्रद्धा हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. दुसरा पुन्हा प्रश्न केला त्यांनी, तर कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते. पुन्हा प्रश्न केला, कोणत्या
आपण चांगले कार्य करू शकता. पुन्हा तिसरा प्रश्न विचारला, सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की सत्याची चव, नेहमी सत्य बोललं पाहिजे. सत्याशिवाय दुसरं कोणताही शब्द नाही. सत्याला सत्यच म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटच म्हटलं पाहिजे. परंतु असत्य बोलून लोकांना फसवणूक करायची नाही असं तथागत भगवान बुद्ध म्हणतात. आणि चौथा पुन्हा प्रश्न विचारला, कोणत्या प्रकारचे जीवन सर्वात श्रेष्ठ जीवन आहे? आता आपण सर्व तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत, इथपर्यंत येऊन पोचलेला आहोत, पुढे राहणार आहोत. पुढे जितका काळ आहे तो कसा जाईल याकरता तथागत भगवान बुद्ध म्हणतात प्रज्ञा. काय म्हणतात? प्रज्ञा हे सर्वात श्रेष्ठ जीवन आहे. आणि प्रज्ञेमध्ये काय तर ज्ञान आहे, प्रज्ञामध्ये काय तर ज्ञान आहे. सगळं प्रज्ञा आहे, शिकलो सवरलं, परंतु त्याप्रमाणे आपण वागत नसेल तर आपल्याला त्या प्रज्ञेला काही अर्थ नाही. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध या 4 गोष्टीचं उत्तर त्याने दिलं. आणि आलवकाला असं वाटलं की नाही, जे माझ्या हातून काय झाले आहे, चुकी झालेली आहे. कोणती चुकी झाली होती की मी तुम्हाला जा म्हटलं, इथून निघून जा म्हणालो, मी क्षमा मागतो, मी तुमची याचना करतो, मला तसं बोलायला पाहिजे नव्हतं. आणि म्हणून आपण बोलताना, विचार करताना सर्वांची चांगल्या तऱ्हेने समंजसपणाने बोललो पाहिजे, तरच आपण चांगले आणि सुंदर बोलू शकता. आता एक वाक्य पुन्हा सांगतोय का, गीतामधला वाक्य आहे. या गीताचं वाक्य असं आहे की रामजी सुभेदाराची सुनबाई, 9 कोटीची माता रमाई. आता या वाक्यामध्ये रामजी सांगतो तो प्रसंग असा होता की रमाई देखील नादान होती, आई गेलेली होती, वडील गेलेले होते. त्याचप्रमाणे भीमरावची आई देखील गेलेली होती. आणि असं गेल्यानंतर जेव्हा रामजी एका मुलीला पाहतात का आता यांचं लग्न केलं पाहिजे म्हणून, तेव्हा 2 मुली पाहिलेल्या होत्या. त्या दोन्ही मुली चांगल्या होत्या, सुंदर होत्या. परंतु रामजीचा विचार काय म्हणलं की एक अनाथ मुलगी चांगल्या खात्या पित्या घरी जर पडली तर तिचं जीवन चांगलं सुखी समृद्ध जाईल आणि ते चांगलं होईल. म्हणून रामजीनं म्हटलं आणि जमाईला स्वीकार केलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की किती सुंदर विचार असते ते विचार त्याने मांडलं आणि रमाईला स्वीकार केलं. आणि रमाईने साथ दिल्यामुळे बाबासाहेब चांगले घडले. आणि ते घडल्यामुळे तुम्हा आम्हाला सर्वांना हे चांगले जीवन आपल्याला इथे मिळालं, ते त्याची पुण्याई आहे. आयोजकांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मला बोलण्यास सांगितलं, त्यांचा मी एक आदर मानून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो आणि ते सांगतो. जय देव. क्या बात है, तालियां तालियां, बहुत बढ़िया बेटा. Chicky,